नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत विश्वातील सर्वात पवित्र, निस्वार्थी आणि सुंदर नात्याची कथा, भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे परममित्र सुदामा यांची भेट। एकीकडे द्वारकेचा राजा जगन्नियंता श्रीकृष्ण आणि दुसरीकडे गरिबीने गांजलेला पण भक्तीने समृद्ध असलेला एक साधा ब्राह्मण सुदामा। जेव्हा हे दोन जिवलग मित्र वर्षानुवर्षानंतर भेटतात तेव्हा काय घडते, चला तर मग या भावुक आणि अद्भुत प्रवासात आपण एकत्र जाऊया। फार पूर्वीची गोष्ट आहे। अवंती नगरीत सांदीपनी ऋषींचा आश्रम होता। या आश्रमात अनेक राजकुमार आणि शिष्य ज्ञानार्जनासाठी येत असत। याच आश्रमात दोन बालमित्र एकत्र शिकत होते। एक म्हणजे साक्षात भगवान विष्णूंचा अवतार असलेला कान्हा श्रीकृष्ण आणि दुसरा म्हणजे अत्यंत नम्र, निष्पाप आणि ज्ञानी सुदामा। दोघांचे स्वभाव वेगळे होते, पण त्यांची मैत्री अतिशय निवांत आणि घट्ट होती। ते एकत्र रानात लाकडे आणायला जात, एकत्र अभ्यास करत आणि एकत्र खेळत असत। आश्रमातील दिवसांत दोघांनीही एकमेकांचे सुख-दुःख जवळून पाहिले होते। काळ बदलला, शिक्षण पूर्ण झाले, सर्व शिष्य आपापल्या घरी परतले। काळानुरूप दोघांच्याही आयुष्याने संपूर्ण वेगळी दिशा घेतली। श्रीकृष्ण द्वारकेचे भव्य आणि ऐश्वर्यसंपन्न राजे बनले। द्वारका सोन्याची नगरी झाली। चारी दिशांना श्रीकृष्णाच्या वैभवाचा आणि पराक्रमाचा डंका वाजू लागला। दुसरीकडे सुदामा यांचे आयुष्य अतिशय बिकट झाले। सुदामांचा विवाह सुशीला नावाच्या अत्यंत समंजस आणि पतिव्रता स्त्रीशी झाला। सुदामा अत्यंत विरक्त होते। त्यांनी कधी कोणाकडे कसलीही मागणी केली नाही। ईश्वराने जे दिले त्यात ते समाधान मानत असत। पण हळूहळू गरिबी इतकी वाढली की घरात अन्नाचा एक कणही उरला नाही। सुदामांची मुले भुकेने व्याकुळ होऊन रडू लागली। घरात कपडे नव्हते, राहायला साधे छप्परही तुटलेले होते। पण तरीही सुदामांच्या मुखी नेहमी हरी ऐ हाच जप असायचा। एक दिवस मुलांचे हाल न बघवून सुदामांची पत्नी सुशीला डोळ्यात अश्रू आणून म्हणाली, स्वामी, मी तुम्हाला कधी काही मागितले नाही, पण आज आपल्या मुलांची भूक मला पाहवत नाही। तुम्ही तर नेहमी सांगता की द्वारकेचे राजा श्रीकृष्ण तुमचे बालमित्र आहेत। ते तर दयाळू आहेत, भक्तांचे दुःख हरण करणारे आहेत। तुम्ही एकदा त्यांच्याकडे का जात नाही? ते आपल्याला काही ना काही मदत नक्कीच करतील। सुदामा म्हणाले, सुशीले, मित्राकडे काही मागण्यासाठी जाणे मला शोभत नाही। मैत्रीत स्वार्थ नसतो। पण सुशीलेने पुन्हा विनंती केली, स्वामी, तुम्ही त्यांच्याकडे काही मागायला जाऊ नका। फक्त तुमच्या मित्राला भेटायला तर जाऊ शकता ना? मित्राची भेट घेणे यात काही वावगे नाही। सुदामांच्या मनात विचार आला, होय, माझ्या प्रिय कान्हाला भेटून तर कित्येक वर्ष झाली। त्याच्या दर्शनाने माझे जीवन धन्य होईल। मी काही मागणार नाही, फक्त त्याला पाहीन। सुदामा द्वारकेला जायला तयार झाले। पण मित्राच्या घरी रिकाम्या हाताने कसे जायचे? श्रीमंत मित्राकडे जाताना काहीतरी भेटवस्तू न्यायला हवी हा नियम आहे। घरात तर काहीच नव्हते। मग सुशीला शेजाऱ्यांकडे गेली आणि तिने विनंती करून 4 मूठ पोहे मागून आणले। ते पोहे तिने एका जुन्या फाटलेल्या वस्त्राच्या तुकड्यात बांधून सुदामांच्या हातात दिले। सुदामा अनवाणी पायांनी जीर्ण वस्त्र परिधान करून द्वारकेच्या दिशेने चालू लागले। रस्ता खूप लांब होता, पायाला फोड आले, भूक तहान लागली, पण मनात फक्त एकच ध्यास होता, माझा कान्हा। अनेक दिवसांच्या कठीण प्रवासानंतर सुदामा अखेर द्वारकेत पोहोचले। द्वारकेचे वैभव पाहून सुदामांचे डोळे दिपून गेले। सोन्याचे महल, सुंदर रस्ते, हत्ती घोडे आणि समृद्ध प्रजा। हळूहळू विचारत सुदामा श्रीकृष्णाच्या भव्य राजवाड्याच्या मुख्य दरवाजाजवळ पोहोचले। तिथे तैनात असलेल्या द्वारपालांनी सुदामांना पाहिले। सुदामांचे फाटलेले कपडे, अंगावरची धूळ आणि वाळलेले शरीर पाहून द्वारपालांना आश्चर्य वाटले। द्वारपालांनी विचारले, हे ब्राह्मणा, तुम्ही कोण आहात आणि या महालाकडे कुठे चालला आहात? सुदामा नम्रपणे म्हणाले, भावा टॉपिक, मी तुमच्या राजांचा श्रीकृष्णाचा बालमित्र आहे। माझे नाव सुदामा आहे। कृपया जाऊन सांगा की सुदामा भेटायला आला आहे। द्वारपाल मनातून हसले। सोन्याच्या द्वारकेच्या राजाचा मित्र असा भिकारी कसा असू शकतो? पण सुदामांचा नम्रपणा पाहून एका द्वारपालाने आत जाऊन श्रीकृष्णाला संदेश देण्याचे ठरवले। द्वारपाल महालात गेला। श्रीकृष्ण तिथे आपल्या राण्यांसोबत बसले होते। द्वारपालाने झुकून प्रणाम केला आणि म्हणाला, महाराज, बाहेर एक अतिशय गरीब ब्राह्मण आला आहे। अंगावर फाटके कपडे आहेत, पायात चप्पल नाही। तो म्हणतोय की तो तुमचा बालमित्र आहे आणि त्याचं नाव सुदामा आहे। सुदामा हे नाव कानावर पडताच काय घडले माहीत आहे? साक्षात जगद्गुरू द्वारकाधीश श्रीकृष्ण आपल्या सिंहासनावरून ताडकन उठले। त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले। त्यांनी अंगावरचे उपरणे आणि मुकुट कसा आहे याकडेही लक्ष दिले नाही। ते अनवाणी पायांनी राजवाड्याच्या पायऱ्यांवरून धावत सुटले। महालातील राण्या, मंत्री आणि द्वारपाल अवाक होऊन पाहत राहिले। असे काय झाले की राजा स्वतः धावत चालला आहे?
श्रीकृष्ण धावत धावत मुख्य दरवाजाजवळ आले. समोर सुदामा उभे होते. श्रीकृष्णांनी क्षणाचाही विलंब न करता सुदामांना कडकडून मिठी मारली. दोन जुने मित्र एकमेकांच्या गळ्यात पडून बालसारखे रडू लागले. श्रीकृष्णाच्या डोळ्यांतील अश्रूंनी सुदामांचे खांदे भिजले. महालातील सर्व लोक हा प्रसंग पाहून थक्क झाले. साक्षात परमेश्वर एका अत्यंत गरीब ब्राह्मणाला इतक्या प्रेमाने मिठी मारत होता. श्रीकृष्ण सुदामांचा हात धरून त्यांना सन्मानाने आपल्या महालात घेऊन आले. त्यांनी सुदामांना आपल्या सुवर्ण सिंहासनावर बसवले. नियमानुसार पाहुण्यांचे पाय धुणे आवश्यक होते. श्रीकृष्णांनी सोन्याच्या परातीत पाणी आणायला सांगितले. पण जेव्हा श्रीकृष्णांनी सुदामांचे पाय हातात घेतले तेव्हा सुदामांच्या पायात रुतलेले काटे आणि आलेले फोड पाहून श्रीकृष्णाचे हृदय भरून आले. श्रीकृष्णाच्या डोळ्यांतून इतके अश्रू वाहिले की परातीतल्या पाण्याची गरजच पडली नाही. श्रीकृष्णांनी आपल्या अश्रूंनीच सुदामांचे पाय धुतले. यानंतर रुक्मिणी आणि इतर राण्यांनी सुदामांना पंख्याने वारा घातला. त्यांना उत्तम भोजन आणि वस्त्रे दिली गेली. काही वेळ जुन्या आठवणींना उजाळा दिल्यानंतर श्रीकृष्णाने सुदामांकडे पाहिले आणि मिस्किलपणे हसून विचारले, सुदामा, वहिनींनी माझ्यासाठी काही भेटवस्तू पाठवली नाही का? तू पाठीमागे काय लपवत आहेस? सुदामा मनातल्या मनात खूप संकोचले. द्वारकेच्या इतक्या मोठ्या राजाला, ज्याच्याकडे सर्व वैभव आहे, त्याला मी हे साधे शेजाऱ्यांकडून मागितलेले कोरडे पोहे कसे देऊ? या विचाराने सुदामा ती पोह्याची पुरचुंडी पाठीमागे लपवू लागले. पण अंतर्यामी श्रीकृष्णाला सर्व काही ठाऊक होते. श्रीकृष्णाने स्वतः पुढे होऊन ती जुनी पोह्याची पुरचुंडी सुदामांच्या काखेतून खेचून काढली. पुरचुंडी उघडताच श्रीकृष्णाचे डोळे आनंदाने चमकले. ते म्हणाले, अहो वा, हे तर माझे सर्वात आवडते पोहे आहेत. वहिनींनी माझ्यासाठी केवढी मोठी भेट पाठवली आहे. श्रीकृष्णाने प्रेमाने एक मूठ पोहे तोंडात टाकले. त्या एका मुठीच्या बदल्यात श्रीकृष्णाने सुदामांना या लोकांचे सर्व सुख आणि ऐश्वर्य अर्पण केले. जेव्हा श्रीकृष्णाने दुसरी मूठ पोहे खाल्ले तेव्हा त्यांनी सुदामांना स्वर्गलोकाचे वैभव देऊन टाकले. जेव्हा श्रीकृष्ण तिसरी मूठ पोहे खाणार होते तेव्हा माता रुक्मिणीने पटकन श्रीकृष्णाचा हात धरला. रुक्मिणी म्हणाली, स्वामी, जर तुम्ही तिसरी मुठही खाल्ली तर तुम्ही स्वतःलाही सुदामांच्या स्वाधीन करून टाकाल. संपूर्ण वैकुंठच सुदामांचे होऊन जाईल. श्रीकृष्ण हसले आणि त्यांनी तिसरी मूठ खाणे थांबवले. त्या साध्या पोह्यांच्या बदल्यात श्रीकृष्णाने सुदामांना न मागता सर्व काही देऊन टाकले होते. काही दिवस महालात राहिल्यानंतर सुदामांनी परत जाण्याची आज्ञा मागितली. श्रीकृष्णाने सुदामांना अत्यंत प्रेमाने निरोप दिला. पण जाताना श्रीकृष्णाने सुदामांना हातात 1 रुपयाही दिला नाही किंवा कोणतेही धन दिले नाही. रस्त्याने परत जाताना सुदामा विचार करू लागले, बरं झाले कान्हाने मला काही दिले नाही. कदाचित धनाने माझ्यात अहंकार आला असता. माझ्या मित्राचे प्रेमच माझ्यासाठी सर्व काही आहे. पण जेव्हा सुदामा आपल्या गावी पोहोचले तेव्हा त्यांना स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. जिथे त्यांची तुटकी झोपडी होती तिथे आता सोन्याचा भव्य महाल उभा होता. घरासमोर रथ, हत्ती, घोडे आणि सुंदर बागबगीचा होता. त्यांची पत्नी सुशीला राजेशाही वस्त्रांमध्ये अतिशय सुंदर दिसत बाहेर आली आणि मुलांनी सुदामांना प्रेमाने मिठी मारली. सुदामांच्या लक्षात आले की त्यांच्या दयाळू मित्राने श्रीकृष्णाने न मागताच त्यांना जगातील सर्व वैभव देऊन टाकले होते. सुदामांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले आणि त्यांनी हात जोडून द्वारकाधीशाला प्रणाम केला. मित्रांनो, ही आहे श्रीकृष्ण आणि सुदामा यांच्यातील निस्वार्थी आणि अमर मैत्रीची कथा. जिथे गरिबी किंवा श्रीमंतीचा भिंत नसते तिथे फक्त आणि फक्त प्रेम आणि भक्ती असते. जर तुम्हाला ही कथा मनापासून आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय कृष्ण लिहायला अजिबात विसरू नका. जय श्रीकृष्ण.